500 आणि 1000च्या नोटांवर बंदी आल्याने व्यवहारामध्ये लोकांना अडचणीचा सामना करावा लागतोय। त्याचाच आढावा पुण्यातल्या 1000च्या नोटा अचानकपणे बंद होण्याची साइड इफेक्ट वेगवेगळ्या ठिकाणी जाणवत आहेत। मुख्यत्वे पेट्रोल पंपावरती देखील अशा पद्धतीने म्हणजे एकाच वेळी आपल्या 500च्या 1000च्या नोटा खपवणे असो किंवा पेट्रोल पंपावरती झाल्यास सुट्टे करून घेणं असे प्रकार आपल्याला पेट्रोल पंपावरती पाहायला मिळतात। काही लोकांना तर 100 रुपयाचं पेट्रोल मागितलं म्हणून परत जाण्याची वेळ देखील आलेली आहे। काका तुम्ही पेट्रोल भरलं का? नाही सर, भरायला पेट्रोल का बरं नाही भरलं? 500ची नोट होती पण ते म्हणतात परत सुट्टी द्यायला पैसे नाही। तुम्ही मात्र काहीतरी 1000-1500चं पेट्रोल टाकलं, 500ची नोट परत घ्यायला देखील तयार आहे। 500ची नोट घ्यायला तयार आहे, कारण मला माहिती आहे की माझे 500ची नोट ब्लॅक नाही आहे, व्हाईट आहे आणि मी बँकेत जाऊन जमा करणार आणि मला पैसे मिळणार। त्यामुळे तुम्ही निश्चिंत आहात? निश्चिंतच असायला पाहिजे। चांगला उपक्रम नरेंद्र मोदी साहेबांनी केलेला आहे। हा सगळ्यांच्या फायद्यासाठी आहे। 2 दिवस 3 दिवस त्रास होईल सगळ्यांना, तो 3 दिवस त्रास सहन करायलाच पाहिजे आपण। मला सांगा काय स्थिती आहे आजची जरा पेट्रोल पंपावरती? अहो, पेट्रोल भरायला आले तर सगळे 500ची आणि 1000ची नोट काढतात बरं, आणि टाकतात 100चं। 400 आम्ही देणार कुठून सांगा? आता तुमच्या काय कॅशबॅक मध्ये काय? 1000 आणि 500, 100च्या 2 नोटा पडलेत बर, बॅगेत। पण मग अशाने तर रांगा वाढत जाणार होतं काय? आणि रांग आणि हे इकडे बी रांग होणार आणि पुढे पण रांग होणार। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप खेंगरेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।